नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्र हो. MPSCने आता SSC ज्या पद्धतीने सगळ्या विद्यार्थ्यांना मॅन्डेटरी KYC करायला सांगतं, त्याच धर्तीवरती MPSCच्या परीक्षा इथून पुढे जे आहे तर ते तुम्हाला KYC करावं लागणार आहे. जसं की शासनाच्या कुठल्याही काय म्हणता येईल की योजनेचा जर प्रत्यक्ष लाभ घ्यायचा असेल तर त्यावेळेस KYC करणं गरजेचं असतं. तर त्याच पद्धतीने आता विद्यार्थी जे आहेत तुम्हाला परीक्षा द्यायच्या अगोदर तुमचं KYC करणं गरजेचं आहे. म्हणजे तुमचं आधार कार्ड, तुमची जन्मतारीख आणि तुमचा व्हॅलिड मोबाईल नंबर आहे की नाही हे तुम्हाला यावरती काय करावं लागणार आहे, लिंक करावं लागणार आहे. न होता ही सदरील याबद्दल एक परिपत्रक देखील आलेलं आहे आणि ही एक छोटीशी जाहिरात पण आलेली आहे. आता हे कशासाठी केलेलं आहे बघा. आता मागच्या 1-2 वर्षापासून ना की विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपच्या योजना देखील राबवल्या गेलेल्या आहेत. तर बऱ्याचशा कोचिंग क्लासेसकडून म्हणा किंवा बाकीच्या विद्यार्थ्यांनी काय केलेलं आहे की डमी विद्यार्थी ॲड केलेला आहे. म्हणजे एकच विद्यार्थी पण त्यांनी 2-2, 3-3 फॉर्म भरलेले आहेत. आणि मग अशा वेळेस काय आहे की तो थोडासा गैरप्रकार जो आहे तर तो समोर आलेला आहे. आणि सोबत पूजा खेडेकर प्रकरण तर सगळ्याला माहीतच आहे डिसॅबिलिटीबद्दल, राईट. तर ज्या वेळेस तुम्हाला गव्हर्नमेंटच्या हॉस्पिटलमधून जर काही डिसॅबिलिटी आहे हे प्रमाणपत्र मिळत असेल तर तुम्हाला त्यावेळेस तिथं तुमचं आधार कार्ड लिंक केलेलं असणार आहे. म्हणजे मी समजा काही कुठल्या दवाखान्यात ॲडमिट आहे तर तिथे मला आधार कार्ड मागितलं जातं. मग आता या आधार कार्डवरून मला आत्तापर्यंत कोणकोणत्या दवाखान्यात ॲडमिट केलं होतं, मला काय ट्रीटमेंट दिली होती, माझं आधार कार्ड कुठल्या कुठल्या बँकेत आहे, माझ्या नावावर कुठली मालमत्ता आहे, माझ्यावर किती केसेस आहे, हे सगळं जे आहे ही सेंट्रल प्रणाली करण्याच्यासाठी हे सरकारनं काय केलेलं आहे, एक पारदर्शकपणा यावा म्हणून हे पाऊल उचललेलं आहे. आता याचा उपयोग जे आहे तर थोडंसं ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीसाठी पण आहे. जसं की समजा काही काय म्हणता येईल की काही गुन्हे झाले, ठीक आहे, जसं की एखादा काही खून वगैरे झालेला असेल आणि तिथे जर त्या चाकूवरती जर काही फिंगरप्रिंट असेल तर नुसतं स्कॅन जरी केलं तर त्या आधार कार्डवरती जे स्कॅनवरती आपल्या हाताचे ठसे दिलेले आहेत त्यावरून कळेल की ते एक्झॅक्टली कुणाचे आहे. तर ही दूरदृष्टी आहे सरकारची, ठीक आहे, आपल्याला त्यामध्ये जायचं नाही आहे. पण आपल्याला काय करायचं आहे की MPSCची परीक्षा द्यायच्या अगोदर, MPSCच नाही मी तर म्हणतो की कुठलीही CBT व्हायच्या अगोदर, तुमची कम्प्युटर बेस्ड टेस्ट व्हायच्या अगोदर ना तर तुम्हाला हे तुमचा आधार कार्ड आणि तुमचा मोबाईल नंबर हा लिंक असला पाहिजे. ह्याच्या पाठीमागचं एक पॉसिबल कारण हे आहे की परीक्षा मंडळांच्या बिहाफमध्ये TCS, IBPS आणि MPSC यांना विद्यार्थ्यांना वेळेच्या वेळी नोटिफिकेशन देण्यासाठी देखील एक काय म्हणता येईल सुबक जे आहे तर तो मार्ग असायला पाहिजे. म्हणून विद्यार्थ्यांचे ॲक्टिव्ह नंबर जे आहेत तर ते मोबाईल नंबर त्या आधारला लिंक आहेत की नाही हा देखील एक दृष्टिकोन त्यामध्ये आहे. प्लस बाकीचे जे काही गैरव्यवहार वगैरे होतात तर ते देखील रोखण्यासाठी ही KYC लागणार आहे. आता बऱ्याच वेळेस काय होतं की ही जी MPSC असेल किंवा TCS, IBPS एक्झाम ज्या कंडक्ट करतात, जेवढे पण विद्यार्थी परीक्षा घेतल्यानंतर ते काय करतात, फक्त एक यादी प्रसिद्ध करतात वेबसाईटवर स्वतःच्या आणि तीच यादी काय करतात की शासनाला पाठवतात की आम्ही तुमच्या बिहाफमध्ये या विभागाची जाहिरात दिली होती, या विभागाचे या विद्यार्थी आले होते आणि त्याच्यातून हे विद्यार्थी आहेत, हे विद्यार्थ्यांचा कटअप असा लागलेला आहे, ही जेवढे लागतील तुम्हाला तेवढे घेऊ शकता. आणि खाली वेटिंग लिस्ट पण आहे. जर काही शासकीय कर्मचारी जर समजा रिटायर झाले, काही अपघाती निधन झालं तर त्यांच्याऐवजी जेवढे भरले गेलेले आहेत आणि जी वेटिंग लिस्ट आहे त्या वेटिंग लिस्टमधून त्या विद्यार्थ्यांना भरल्या जातं. आता त्यावेळेस काय झालं की अमोल देशमुख नावाचा एक विद्यार्थी आहे. आता अमोल देशमुख एकच आहे असं काय आहे का? नाही. आपण जर फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर जर पाहिलं तर हे 5-50 जवळपास 1000पर्यंत अमोल देशमुख येतील. मग अशा वेळेस कुठला अमोल देशमुख योग्य आहे, कुठल्या अमोल देशमुखने फॉर्म भरलेला आहे? एकाच वर्गात 2 अमोल देशमुख असू शकतात, एकाच वर्गात 2 अमोल देशमुख त्यांच्या वडिलाचंही नाव सारखं असू शकतं, राईट. तर त्यामुळे ही जी आधार कार्ड प्रणाली आहे किंवा KYC आहे यावरून एक्झॅक्टली कुठला विद्यार्थी कुठला आहे यामध्ये ट्रान्सपरन्सी येणार आहे आणि ही पारदर्शकता होणार आहे. ही SSCची जी आपली सेंट्रल गव्हर्नमेंटची एक्झाम होते, ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरता त्यावेळेस तुम्हाला तुमचा ईमेल ID आणि तुमचा मोबाईल नंबर विचारला जातो किंवा तुमचा आधार कार्ड नंबर विचारला जातो. लगेच त्या आधार कार्डवरती तुम्हाला एक OTP येतो, OTR, वन टाईम रजिस्ट्रेशन OTP म्हणतात त्याला, आणि तो टाकल्यानंतरच मग तुमचा पुढचा फॉर्म येतो. कदाचित तशीच ही प्रणाली जी आहे तर ही आता महाराष्ट्रात देखील लागू होणार आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. जर तुमचे काही दिक्कत, डाऊट, क्वेरी, परेशानी असेल तर तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये नोंदवू शकता. दिस इज ऑल फॉर दिस व्हिडिओ. आल सी यू सून इन द नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन, बाय बाय.